कुणाला आपण बघतो की ठाण्यामधल्या अनेक सखल भागांमध्ये आता सध्या पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तू कुठे आहेस आणि सध्या ठाण्यामधलं चित्र काय सांगते पावसाचं? सिद्धेश अगदी बरोबर आहे. कारण मागील अनेक वर्षांपासून थोडासा जरी पाऊस पडला तरी सुद्धा सखल भागांमध्ये पाणी साचवायला सुरुवात जी आहे ती ठाण्यामध्ये होत असते. मागील अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज वरुणराजा ठाणेकरांवरती बरसलेला पाहायला मिळतोय. मात्र ठाणेकरांवरती हा वरुणराजा जरी बरसत असला तरी सुद्धा रात्रभर या पावसाने धुमाकूळ जो आहे तो ठाण्यामध्ये घातलेला आहे. अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या रेल्वेवरती देखील याचा परिणाम जो आहे तो झालेला दिसून येतोय. कारण जी वाहतूक आहे मध्य रेल्वेची ती जरा विस्कळीत झालेली आहे. अर्धा ते पाऊण तास रेल्वे वाहतूक जी आहे ती उशिराने धावते, त्यामुळे चाकरमान्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. मात्र मागील एक महिनाभर जो ठाणेकर उकाड्याने त्रस्त होता त्यांना मात्र आता दिलासा मिळालेला पाहायला मिळतोय. त्यामुळे पाऊस जो आहे तो काल रात्रीपासून धीम्या गतीने जरी असला तरी सुद्धा चांगलाच बरसलेला पाहायला मिळतं. नक्कीच कुणाल, तू सोबतच राहा. आपण आता जरा मराठवाड्यातलं चित्र काय पावसाचं ते जाणून घेण्यासाठी